आफ्टरनून आशाताई. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञानप्रबोधिनी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, हा डिसेंबर 2025 हा जो महिना नवीन लागलेला आहे की जो 2025मधला शेवटचा महिना असणार आहे. तर या महिन्यामध्ये आपण जे काही पहिल्या आठवड्यामध्ये माता बैठक पहिली घेतो, तर त्यासाठी कुठल्या प्रकारचा विषय निवडायचा आणि प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं किंवा उपस्थित गरोदर किंवा स्तनदा मातांना कुठल्या प्रकारची माहिती वगैरे द्यायची, तर त्याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे आशाताई. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका. चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ. तर बघा, तर सुरुवातीला अशा प्रकारचं जे काही रजिस्टर आहे, तर या रजिस्टरामध्ये आपण आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचं, उपकेंद्राचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथं प्रोसिडिंग वगैरे लिहायची आहे. तर प्रोसिडिंगला सुरुवातीला आपण विषय टाकायचा आहे आणि त्यानंतर ज्या दिनांकाला ही बैठक आपण आयोजित केली आहे किंवा घेणार आहोत किंवा घेतली आहे, तर ती दिनांक या ठिकाणी आपण टाकायचे आहे. तर बघा, विषय गरोदरपणातील आहार. गरोदरपणामध्ये खालील गोष्टींचा आहारात समावेश करावा. तर इथं सुरुवातीला एक वाक्य तुम्ही टाकू शकता की या ठिकाणी म्हणजे तुमचं उपकेंद्र असेल किंवा अंगणवाडी केंद्र असेल किंवा मग ज्या ठिकाणी तुम्ही ही बैठक भरवत असाल, तर त्या ठिकाणात ते ठिकाण मेन्शन करून आपण त्याखाली ही माहिती लिहायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही एक वाक्य लिहू शकता की उपकेंद्र डॅश डॅश म्हणजे तुमच्या उपकेंद्राचं नाव. या ठिकाणी गरोदर व स्तनदा माता यांची बैठक भरून त्यांना खालीलप्रमाणे माहिती देण्यात आली. तर बघा, गरोदरपणामध्ये खालील गोष्टींचा आहारात समावेश करावा. सगळ्यात महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते मी शॉर्टमध्ये इथं लिहिलेले आहेत, परंतु उपस्थित मातांना त्यांची व्यवस्थितरित्या माहिती वगैरे सांगितलेली आहे. तर बघा, तर पहिला जो काही घटक आहे तो आहे फॉलिक ॲसिड. तर फॉलिक ॲसिड हे बाळाच्या मेंदू आणि पाठीच्या कणाच्या विकासासाठी सुरुवातीच्या काळात खूप महत्त्वाचे असते. हिरव्या पालेभाज्या, डाळी, बीन्स इत्यादीमध्ये ते मोठ्या प्रमाणात असते. तर अशा प्रकारे आपण त्यांना हे पदार्थ फॉलिक ॲसिडचे स्रोत आहेत ते सांगायचे आहेत आणि त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला द्यायचा आहे. त्यानंतर बघा, लोह किंवा आयर्न. तर गर्भधारणेदरम्यान शरीराला जास्त रक्ताची गरज असते, ज्यामुळे रक्तक्षय टाळता येतो. तर हे लोहाचं प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे. तर गरोदर मातांमध्ये हे प्रमाण वाढवण्यासाठी आपण त्यांना मांस, हिरव्या पालेभाज्या, सुकामेवा, त्यालाच आपण ड्रायफ्रूट्स वगैरे म्हणतो, आणि कडधान्य यांचा आहारात समावेश करायला सांगायचा आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा स्रोत म्हणजे कॅल्शियम घटक जो आहे आहारातला, तो आहे कॅल्शियम. तर बाळाचे हाडे आणि दात मजबूत होण्यासाठी कॅल्शियमची खूप गरज असते. तर त्यामुळे ज्या काही गरोदर किंवा स्तनदा माता असतील तर त्यांनी कॅल्शियमयुक्त आहार की ज्यामध्ये दूध, दही, पनीर व पालेभाज्या इत्यादींमध्ये जे काही कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतं ते आहारात घेण्यासाठी आपण त्यांना सांगायचं आहे. तर त्यानंतर बघा, प्रथिने किंवा प्रोटीन बाळाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी बिल्डिंग ब्लॉक्स म्हणून ही प्रथिनं काम करतात. तर ही प्रथिनांचे जे काही स्रोत आहेत जसं की डाळी, कडधान्य, दूध, अंडी, मासे, तर यांचा त्यांनी आहारात समावेश करण्यासाठी आपण आग्रह धरायचा आहे आणि त्याचं महत्त्व देखील समजून सांगायचं आहे की ते तुमच्यासाठी म्हणजे जी काही तुमची डिलेवरी वगैरे होणार आहे किंवा स्तनदा माता असतील तर त्यांना दुधासाठी आणि ज्या काही गरोदर महिला असतील तर त्यांना व्यवस्थित डिलेवरी होऊन त्यांचं बाळ वगैरे स्वस्थ जन्मण्यासाठी या पदार्थांची कशी आवश्यकता आहे तर ते आपण त्यांना व्यवस्थित पटवून सांगायचं आहे. तर त्यानंतर बघा, पाणी. तर याला वॉटर. तर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी आपण त्यांना भरपूर पाणी पिण्याचा सल्ला द्यायचा आहे. तर हे पदार्थ मात्र आपण घ्यायचे आहेत, परंतु असे काही पदार्थ आहेत की गरोदर व स्तनदा मातांनी ते टाळायचे आहेत. तर काय टाळावं किंवा अवॉइड काय करायचं, तर बघा, कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले मांस आणि अंडी, आणि त्याचप्रमाणे संक्रमणाचा धोका असलेले पदार्थ, अत्याधिक कॅफिन म्हणजे ज्यामध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असतं जसं की चहा, कॉफी, तर हे पदार्थ त्यांनी टाळायला आपण सांगायचं आहे. त्यानंतर बघा, धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे टाळावे असे सांगून उपस्थित गरोदर व स्तनदा मातांची बैठक संपवण्यात आली. तर या ठिकाणी ज्या काही गरोदर स्तनदा उपस्थित असतील म्हणजे टोटल आपल्या भागातील किती ANC आहेत, किती PNC आहेत आणि त्यापैकी किती स्तनदा किंवा गरोदर माता उपस्थित आहेत त्यांची संख्या आपण इथं लिहायची आहे. नेहमीप्रमाणे त्यांची नावं, त्या ANC आहेत की PNC आणि त्यांच्या स्वाक्षरी वगैरे घ्यायच्या आहेत. तर अशा प्रकारचं हे प्रोसिडिंग आहे आशाताई. प्रोसिडिंग खूप
म्हणजे व्यवस्थित आहे, तर तुम्ही छान अक्षरात ते लिहू शकता. जरासा माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा व्हिडिओ क्लिअर वगैरे येत नाही आहेत, परंतु लवकरच मी हे व्हिडिओ क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या बैठकीचं प्रोसिडिंग लिहू शकता. तुमच्या इतर अशा मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.